असा प्रयत्न करणं हे शिक्षण आहे. शिक्षण नुसतं शिकणं, पोरांना आवडत नाही ते लेक्चर. शिक्षण हे नुसतं शिकणं एवढा पुरतं मर्यादित नाही, तर शिक्षणाने आपण संस्कारित झालो पाहिजे, संस्कार घेतले पाहिजे. आणि ते कोणते संस्कार घेतले पाहिजे? आपण मानव आहोत, आपण माणूस आहोत, आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे, हे संस्कार घेतले पाहिजे. ते संस्कार या माणसांकडून आपण शिकायला पाहिजे. आज या माणसांनी घासातला घास आपल्याला देऊ केलाय, तर आपण पण अशी पुढे जाऊन जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा असा विचार करा की आपणही आपल्या ताटातला घास दुसऱ्यांपर्यंत देऊ शकतो का, कसा देऊ शकू, कोणाला देऊ शकू, हा विचार नक्कीच करा. माऊली ग्रुपने आज नुसतं तुम्हाला शैक्षणिक साहित्य, स्मार्ट टीव्ही इथपर्यंतच मर्यादित ठेवलेलं नाही. एक म्हण आहे की मासे खायला शिकवण्यापेक्षा मासे धरायला शिकवलं पाहिजे. मासे पकडतात का नाही? दुसऱ्याने मासे आणलेले ते खायला मजा वाटते आपल्याला, काय का नाही? कधीपर्यंत देईल का आपल्याला? आज देईल, उद्या देईल, एकदा देईल, दोनदा देईल, तिसऱ्यांदा देईल का? नाही देणार. तो म्हणतो जाऊ दे, एक दोन वेळा दिलं तुला, आता फुकट काला देऊ, आता नाही देत तुला, आता जाय तूच शिक, जाय तूच मार मासे आणि तुझा कमव. आपल्या आई बाप पण बोलतात का नाही, मोठा झाला, आता तू मोठा झाला भाऊ, आता तू जाय कामाला कमव. तसं माऊली ग्रुपने आता हे ओळखलंय आणि त्याच्यासाठी आजपासून सरांनी तर गेले 2 वर्षापासून काम करतात. ते तुमच्या मोठ्या माणसांसाठी व्यवसायाचं कौशल्य, आता तुम्हाला ते समजणार नाही, कोणते धंदे करावे,